हॅलो, नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या YouTube चॅनलवर. आय होप तुम्ही सगळेजण ठीक आहात. तर आज आहे संडे, वीकेंड आहे. तर आजचा स्पेशल व्लॉग असणार आहे. तर आज संडे म्हटलं की नॉन-व्हेज असतंच. तर मग आज मम्मीची रेसिपी मी शेअर करणार आहे. म्हणजे मम्मी बनवणार आहे, ते मी शेअर करणार आहे. तर आज मटण ग्रेव्ही कशी बनवतात मम्मीच्या पद्धतीने ते तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि घरी गेस्ट पण आलेले आहेत. दादा आलेले आहेत आणि ते मामा आलेले आहेत. तर ते आता गेलेत थोडेसे बाहेर फिरायला. तर आणि मम्मी इकडे बनवते. तर मम्मी स्वतःहून बोलली, की आपण व्लॉग बनवूया. तर मग मी आता व्लॉग बनायला चालू केलेलं आहे. आता वाजलेले आहेत दुपारचे 12. तर बघूया. सो पुढे काय-काय होतं ते तुम्हाला दाखवते. तर आता आपण किचनमध्ये आलेलो आहे. मम्मीने सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. तर मग मी मम्मीला विचारते, की कसं काय करायचं ते. मम्मी सांग. हे मटण आहे 1 किलो. हं. ते पहिला एकदा चांगलं पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, मग हळद मीठ लावून धुवून घेतलं 2 पाण्याने. हे 1 किलो मटण. आता त्याच्यात तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी आणि थोडंसं जिरं हे टाकून तर आता मम्मीने इथे सगळं मसाला टाकलेला आहे, अख्खा गरम मसाला. त्याच्यात घेतली आहे तेजपत्ता, काळी मिरी, आणि जिरं आणि ते स्टिक भाऊ. आता मम्मी याच्यात टाकेल कांदा. नागपूर स्पेशल मटन ग्रेव्ही बनणार आहे आज. तर ते तुम्हाला बघायला भेटते. तर पुढे पुढे कंटिन्यू बघत राहा, स्किप करू नका. आता आता थोडीशी हळद, त्याला हळद लावली आहे तरी पण थोडीशी हळद. ओके. बस जास्त लाल नाही होऊ द्यायचं कांदा. स्मेल नाही येत ना हां हळद आणि मीठ हां, लावून. जे स्मेल नाही येत असा एक उग्रट वास येतो तसा येत नाही. मग ते थोडंसं हळदीचं आणि थोडं म्हणजे चांगलं राहते हळदीने वगैरे धुतल्यावर. तर मग आपण हे चिकनमध्ये पण चिकन पण असं चिकन पण मी असंच धुते हळद मीठ टाकून. तर आता याला किती शिटी होते मध्ये? हे बस जस्ट जरासं पाणी नाही टाकायचं, याला पाणी सुटेपर्यंत. त्याला आपण पाणी सुटलं मग याला शिट्टी नाही लावणार आहे तू? नाही लावणार याला आहे. शिट्टी नाही लावणार आहे? शिटी लावणार तर जस्ट एक होऊ देणार, अच्छा, एक जास्त शिटी. नाही. मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं. ओके. तर आता आपण फक्त एक शिटी होऊ देणार आहे, जास्त नाही होऊ द्यायची. ते फक्त असं थोडंसं वाफ्यावर झालं पाहिजे. बाकीची प्रोसेस पुढे बघा तुम्ही. आता इथे होते मटन रेडी. तर ही आहे स्पेशल मम्मीच्या हातची रेसिपी. हे नक्कीच तुम्ही ट्राय करा घरी, कशी बनते ते, आणि कमेंट करून सांगा की कशी झाली. तर कंटिन्यू करा. टोमॅटो कापून टाकून द्यायचे याच्यात. ते बघा कसं पाणी सुटलं. पाणी नाही टाकलं याच्यात, नाही पाणी नाही टाकायचं पण याच्यात. पाणी सुटलेलं आहे मस्त. आणि आता त्याच्यात टोमॅटो टाकलेले दोन कापून. कापून आणि 1 चमच मीठ. मीठ. मम्मी, आपण तुझं दुसरं वेगळं कुकिंग चॅनल चालू करूया का? करूया ना. मग त्याच्यात तू मस्त मस्त दाखव. हम्म. चांगलं परतून घ्यायचं. यालाच पाणी सुटू द्यायचं, याच्यात पाणी नाही टाकायचं अजिबात. पाणी तर ऑलरेडी सुटलेलं आहे आता त्याच्यात. त्याच्यात त्याच्यावर पाण्याचं त्याच अंगच्या पाण्यावर शिजू द्यायचं. ओके. बाकीचा दुसरा मसाला तू तयार करणार आहे ना? थोडंसं करणार आहे. थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर. अच्छा, आता असं ताट ठेवायचं. त्याच्यावर ताट ठेवायचं. हम्म. मला आता थोडं पाणी सुटलेलं आहे. तर याच्यात कधीच थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणीच टाकायचं. जास्त नको पाणी, गरम हे थंड पाणी. म्हणजे त्याने तरी चांगली येते है ना? नाही, मटण चांगलं शिजलं त्याचं ओके. लवकर. सॉरी, माय मिस्टेक. तर मम्मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल कारण मम्मी
लाजते कॅमेरासमोर यायला. तिला हळूहळू सवय होईल. तर तिचं पण आम्ही कुकिंग चॅनल ओपन करूया जर तुमचा सपोर्ट भेटला तर मम्मी यखनी पुलाव चांगलं बनवते, पावभाजी चांगली बनवते, चिकनचे वेगवेगळे रेसिपी मम्मी चांगली बनवते आणि माझ्या मम्मीच्या हातचे सगळ्यांना जेवण आवडतं. मी उगाच अशी तारीफ नाही करत, पण आवडतं. मग आता मम्मी पुढचं रेडी करते मसाला, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मम्मीने घेतलेला आहे मसाला. मम्मी सांग. हे आहे म्हणजे 2 फूल असे येतात ना छोटे. लसणाचे कांदे हे 2, अद्रक 1 ते 1.5 इंच, 2 मोठे कांदे आहेत हे, आणि हे 1 ते 1.5 वाटी सुकं खोबरं आहे, आणि हे तेजपान आहे, 1 तेजपान, जावित्री, शहाजिरं, तीळ, दालचिनी आणि विलायची हिरवी, आणि काळी मिरी आणि आपलं साधं जिरं. आणि हे मी जास्त गरम मसाला नाही घेतला आहे, कारण माझ्याकडे जो मसाला आहे त्याच्यात गरम मसाला टाकायची गरज नाही आहे, पण मी तोच वापरत असते. तर थोडा म्हणजे टाकते चवीसाठी म्हणून. आणि म्हणजे तू जो आता जो गरम मसाला घेतलेला आहे, नंतर जे वरून जो मसाला टाकलेला आहे, तू घरगुती मसाला बनवला त्याच्यात ऑलरेडी गरम मसाला आहे, त्याच्यात सगळे मसाले आहेत, म्हणून आता तू जास्त अख्खे गरम मसाला टाकत नाही. अच्छा, पण त्याच्यात असल्यामुळे मग ते नाही तर मग मसालाच. तर मगाशी बाबूजी आले होते म्हणून व्हिडिओ स्टॉप केलेला. आता मग मी बोलत होती की मम्मीने जे घरी घरगुती मसाला बनवलेला आहे त्याच्यात ऑलरेडी गरम मसाला टाकलेला आहे मम्मीने, म्हणून आता जास्त अख्खा गरम मसाला यूज नाही करणार आहे, म्हणून जेवढं दाखवलेलं तेवढंच यूज करते. तर आता तेच टाकणार. आता पुढची रेसिपी दाखवते. तर आता आपण पुढच्या रेसिपीकडे म्हणजे बघूया, पुढच्या रेसिपीकडे वळूया. तर मम्मीने इथे पाणी काढते. आता मम्मी तू सांग. तर हे गरम पाणी ताटात ठेवलं होतं करायला, तर बघा याला पाणी सुटलेलं आहे. ते पाणी नव्हतं टाकलेलं नाही, याला सुटलेलं आहे. तर बस जस्ट त्याच्यावर थोडंसं 1 ग्लास पाणी याच्यात हे गरम केलेलं टाकून द्यायचं. तुम्हाला जर याचा वेगळा जर स्टॉक काढायचा असेल तर अजून 1 ग्लास पाणी टाकून करू शकतो. आम्ही मटन यखनी पुलाव कधी ट्राय नाही केलाय, चिकनच केलाय. तर आपण एकदा मम्मी तू एकदा मटन यखनी पुलाव बनवा. हो. हा मम्मी काय करते, तेल गरम केलं, त्याच्यात खोबरं तळून घेते, सुकं खोबरं. मी खाली असं साईडला किंवा खाली आहे ना रेसिपी पण केवढं काय घेतलंय ते सगळे मी मेन्शन करेन आणि किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. मम्मी सुकं खोबरं फ्राय करून घेते. मम्मी तुझी रेसिपी होती सांग ना. खोबरं भाजून घेतलेलं आहे चांगलं मस्त, आणि आता त्याच्यात टाकणार आहे. हे काढून घेते मी. ओके, जास्त काळं नाही करायचं, तर जस्ट तसंच हलकंसं गोल्डन ब्राऊन करायचं. हे थोडंसं जे खसखस घेतलेलं आहे काहीतरी ॲड ऑन केलं ना याच्यात. आता खसखस घेतली जरा थोडीशी, अर्धा चमच. त्यांनी काय टेस्ट येते. ओके, मी पण शिकते हळूहळू, म्हणजे मला येते बनवायला. हा मम्मीने माझी तारीफ केली. मम्मीने माझी पहिल्यांदा तारीफ केली की मला बनवता येते करून. मम्मी परत बोल. हो येते ना. येते. आता घालते कांदा पण असं चांगला लाल करून घ्यायचं. हे किती कांदे घेतले तू? मोठे 2 घेतले होते. आधी ऑलरेडी शिजवताना 2 टाकले आणि आता 2. ओके, तळून घ्यायचं चांगला कांदा. तुम्हाला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत करून घेऊया. कढई लोखंडाची आहे ही. लोखंडाच्या याच्यात चांगली टेस्ट येते. टेस्ट पण चांगलं राहते तळायला वगैरे.
तर मग ते मी बोलत होती, मम्मीने माझी तारीफ केली की मला जेवण बनवता येतं. पहिल्यांदा तारीफ केली, नाही तर मम्मीची तारीफ नाही करत केली. तर आता मम्मी ते कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते थोडंसं मीठ टाकते. आणि त्याच्यात थोडंसं आता मीठ टाकते. लवकर भाजून. तर इथे आता कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे ना, चांगला असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आणि एक गोष्ट सांगायची होती, मम्मी जो मसाला आहे ना तो वर्षभराचा बनवून ठेवते. म्हणजे आता उन्हाळ्यातच बनवते ना मम्मी तो. परत बनवायचं आहे 2 महिन्यापूर्वी तसं. तर आता थोडंसं आहे असं 2 महिना पुरेल असं, पण तरी मग पावसाळा वगैरे चालू झालं की ते मी बनवता येत नाही. तर म्हणून मम्मी आता परत थोड्या दिवसात बनवणार आहे. ते आता उद्या परवाच बनवणार. अच्छा, उद्या परवाच मम्मी बनवणार आहे मसाला. मग त्याचं पण आम्ही व्लॉग शेअर करू तुमच्यासोबत की मम्मी कसं आणि कोणत्या पद्धतीने मसाला बनवते तुम्ही. आणि अजूनपर्यंत जर आताच सांगते मी, जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ शेअर करत राहा आणि सपोर्ट करत राहा. मम्मी अशी आहे ना मसाला करून ठेवते अशा बरणीमध्ये, आणि ते काढायचं असेल तर मग आधी जो मम्मीच्या हातात चम्मच दिसतोय ना तो गरम करते आणि मग काढते. मम्मी त्याने काय होतं, त्यांनी त्याला पाणी बिनी लागलेलं असेल तर बुरशी लागत नाही. मग अच्छा, आणि त्याच्यात तू ते हिंग टाकलेलं आहे. अच्छा, ती 5 किलोची बरणी असेल ना ती वाली, आणि ती खूप जुनी बरणी आहे. म्हणजे मी लहान होती ना त्यापासून आहे ना, पण ती तसच्या तशीच आहे. त्याला कपडा बांधून ठेवलेला आहे. ओके. कधी मसाला काढताना चम्मच. तर मग मी सांगत होते की मम्मी सांगत होती, मी तेव्हा व्हिडिओ बंद झालेला, की ते मसाला काढायच्या वेळेस चम्मच असा चांगला गरम वगैरे करून मग ते काढायचा. म्हणजे त्याच्यात जर ते ओला वगैरे असेल तर त्या मसाल्याला बुरशी वगैरे नाही लागणार. आणि तो मसाला मम्मीला चांगला 1-1.5 वर्ष जातो चांगला. तर तुम्ही पण त्या पद्धतीने बनवून बघा. हा आता सगळा गरम मसाला मम्मी भाजून घेणार आहे. काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे. जस्ट भाजून घ्यायचं. हाताने काय मम्मी खतरो की खिलाडी नको बनवू. नाही, खिलाडी नाही बनत, घरचीच खिलाडी बनते. मम्मी पण जग मारते. घरची गृहिणी म्हणजे घरचीच खिलाडी असते. त्याच पॅनमध्ये 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं ओलं खोबरं. थोडं खोबरं भाजून घ्यायचं ते. कांदा चांगला तळून घेतला हा, आणि हे खोबरं, मिरची आणि कोथिंबीर हे आता सगळं वेगवेगळं वाटणार. अद्रक लसूण हे वेगवेगळं वाटणार, आणि हा गरम मसाला आणि खोबरं हे वेगळं जे वाटणार. भाजून घेतलेलं हां. आहे. आता आम्ही भाजून घेतो आणि मग प्रॉपर भाजी बनवताना मग तुम्हाला दाखवते. मम्मीने आता याच्यात तेल टाकलेलं आहे त्याच कुकरमध्ये, ज्या कुकरमध्ये आपण मटण बॉईल करून घेतलेलं आहे. आता मम्मीने इथे सगळं वाटून घेतलेलं आहे. मम्मी हे कांद्याची पेस्ट आहे ना, हां, कांद्याची पेस्ट, हे ते सुकं खोबरं आणि गरम मसाला, आणि हे ते हिरवा मसाला, ओला खोबरं आणि मिरची आणि कोथिंबीर, आणि इथे मटण मटणाचा स्टॉक. स्टॉक. मटण तर इथे मम्मी चांगला अद्रक लसूण आणि कढीपत्त्याची पेस्ट मस्त फ्राय करून घेते. आणि याच्यात टाकत आहे थोडी कसुरी मेथी. याच्यात तशी फ्राय करताना टाकली की भाजीला चांगली टेस्ट येते. अगोदर नाही टाकली कारण जळून जाईल म्हणून. अद्रक ते फास्ट गॅसवर याच्यासाठी करते, कारण मग ते अद्रक लसूणचा जो वास आहे ना तो निघून जातो आणि चांगलं लागते. मग टेस्ट कच्चा वास जो असतो ना तो निघून जातो. जिरं आणि सोपची पावडर म्हणून मी त्याच्यात धने वाटले नव्हते.
ते करूनच ठेवते मी. जास्त पण नाही टाकायचे, नाही तर पावडरच लागते. 1 ते 1.5 चमच टाकायचे. थोडीशी हळद आपण अगोदर मटण बॉईल करताना टाकलेलं आहे. 2 टोमॅटो बॉईल करताना टाकलेले आणि हे असंच जरासंच क्रश केलेलं 1 टमाटर आहे, छोटा टोमॅटो. टोमॅटो सगळं झालं की आता हिरवं वाटण टाकून घ्यायचं याच्यात. टाकते मसाला. सुकं खोबरं, गरम मसाला हा वाटलेला टाकायचा. इथे टाकते कांदा वाटलेला. जो फ्राय करून घेतलेला कांदा आहे तो वाटून घेतला आणि तो आता याच्यात टाकलेला. थोडंसं पाणी टाकलं, अर्धा ग्लास. नाही, त्याच्यापेक्षा कमी जास्त. हे चांगलं त्याला तरी सुटेपर्यंत मसाला चांगला घेऊन द्यायचा. मटण टाकणार. चांगलं फिरवून घेऊया. आता मीठ टाकूया. 1 चमच मीठ टाकत आहे. ठेवून थोडं होऊ द्यायचं. त्याला ग्रेव्ही तरी सुटेपर्यंत. ही भाजी बघा मस्त तरी सुटलेली आहे आणि खूप गंध पण येतो. तर हा जो स्टॉक आहे तो याच्यात टाकलेला आहे मम्मीने. तुम्ही कलरवरूनच अंदाज लावा की भाजी किती मस्त झालेली आहे. ते गाईस तुम्ही तरी बघू शकता किती मस्त आलेली आहे आणि बॉईल पण होत आहे मस्त. त्याच्यावरून अंदाज लावा की भाजी किती मस्त झाली असेल. टाकत आहे कोथिंबीर. तर हे बघा भाजी झालेली आहे. तर इथे मटन ग्रेव्ही बनवून झालेली आहे. आता आम्ही जेवतो थोड्या वेळाने, कारण जे गेस्ट आलेले ते अजून आलेच नाही आहेत. मग ते जसे ते लोक येतील तसे आम्ही जेवू. इकडे आपण अशी प्लेट तयार करून घेतलेली आहे. इथे आहे मटन ग्रेव्ही, इथे सॅलड, इथे राईस आणि इथे चपाती. आता बाबूजी बसतात जेवायला, म्हणजे आम्ही सगळेच बसतो जेवायला. तर आता बाबूजीचं रिॲक्शन घेऊया. कसं आहे बाबूजी? हा बेस्ट आहे. मम्मीने बनवला. चांगलं आहे ना एकदम. तर जेवण वगैरे झालेलं दुपारी आणि जे गेस्ट आले होते ना ते पण गेले असं जेवण वगैरे. आणि त्याच्यानंतर मी झोपली होती म्हणून माझे डोळे असे सुजलेले दिसत असतील. तर झोप वगैरे झाली आणि थोडीशी उशिराच उठली मी, कारण सकाळी लवकर उठली होती आणि मेडिसिन घेतली होती तर झोप लागली मला. तर आजचा व्लॉग मी इथे एंड करते. तुम्ही नक्की पूर्ण रेसिपी बघा आणि नक्कीच ट्राय करा. आज जर आवडली असेल तर कमेंट करून पण सांगा. आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल किंवा पुढचा व्लॉग कोणता बघायला आवडेल ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. अजूनपर्यंतचा व्हिडिओ अजूनपर्यंत जर सबस्क्राईब अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये. आणि लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा. रेसिपी ट्राय करा. ठीक आहे. सो मी हा आजचा व्लॉग इथे सेंड करते आणि तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला असे आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण घरी ते मटण
ची ग्रेव्ही जी आहे ती तुम्हाला तुम्ही बघितली ते नक्कीच घरी ट्राय करा आणि फॅमिली फ्रेंड सोबत शेअर करा. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सो भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.